मरणानंतर काय होते? संतांनी सांगितलेले हृदय हेलावून टाकणारे सत्य. बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर आज रात्री देव तुमच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, बाळा, उद्याचा सूर्योदय तू पाहणार नाहीस, तर तुमच्या मनात पहिला विचार कोणता येईल? बँकेतील पैसे, अर्धवट राहिलेला बंगला, की आपल्या आईचा चेहरा, वडिलांचे हात, मुलांचे निरागस डोळे? बंधूंनो, मृत्यू हा शब्द ऐकताच माणूस घाबरतो. पण सत्य हे आहे, जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. राजा असो, भिकारी असो, संत असो किंवा सामान्य माणूस, सगळ्यांना एक दिवस जावंच लागतं. पण प्रश्न मृत्यूचा नाही. प्रश्न आहे, मरणानंतर काय होते? दृष्टांत 1. रिकाम्या हाताने आलेला राजा. एक राजा होता. अफाट संपत्ती, सोने, हत्ती, घोडे, महाल, हजारो सैनिक, सगळं काही होतं. एक दिवस राजवैद्य म्हणाला, महाराज, वेळ जवळ आली आहे. राजा हादरला. तो खजिन्यात गेला. सोन्याला मिठी मारून रडू लागला. हे माझं आहे. पण मृत्यू दारात उभा होता. राजा म्हणाला, माझ्यासोबत काय येईल? मृत्यू हसला. तू जन्मताना काय आणलं होतंस? राजा गप्प. काहीच नाही. मग जाताना काय नेणार? राजाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजलं. संपूर्ण आयुष्य तो सावल्या गोळा करत राहिला. दृष्टांत 2. आईची वाट पाहणारी खिडकी. एका आईने मुलाला वाढवलं. उपाशी राहिली. रात्रभर जागली. फाटकी साडी घातली. पण मुलाला शिकवलं. मोठं केलं. मुलगा शहरात गेला. मोठा अधिकारी झाला. पण आई गावातच राहिली. दररोज संध्याकाळी आई खिडकीत बसायची. रस्त्याकडे पाहायची. आज माझा मुलगा येईल. सूर्य मावळायचा. रात्र व्हायची. पण मुलगा यायचा नाही. एक दिवस आई आजारी पडली. फोन गेला. लवकर ये. मुलगा म्हणाला, मी व्यस्त आहे. उद्या येतो. उद्या आला. पण मुलगा आला नाही. आणि एक दिवस खिडकी रिकामी झाली. आई गेली. मुलगा धावत आला. आईच्या पार्थिवाजवळ बसला. रडत म्हणाला, आई, एकदा डोळे उघड. पण वेळ निघून गेली होती. बंधूंनो, मरणानंतर सर्वात जास्त रडवणारी गोष्ट कोणती माहिती आहे? ज्यांच्यावर प्रेम करायला हवं होतं, त्यांच्यावर वेळेत प्रेम न करणं. दृष्टांत 3. स्मशानातील सत्य. एक तरुण मृत्यूला खूप घाबरायचा. तो एका संताकडे गेला. महाराज, मरणानंतर काय होतं? संत त्याला स्मशानात घेऊन गेले. एका बाजूला श्रीमंताची समाधी, दुसऱ्या बाजूला गरीबाची. संत म्हणाले, ओळख. कोण श्रीमंत? तरुण बराच वेळ पाहत राहिला, पण ओळखू शकला नाही. संत म्हणाले, मृत्यू सर्वांना समान करतो. ज्याने सोन्याच्या पलंगावर झोप घेतली, तोही इथे. ज्याने भाकरीसाठी आयुष्यभर संघर्ष केला, तोही इथे. अहंकार, पद, प्रतिष्ठा, सगळं इथे संपतं. दृष्टांत 4. कर्मांचा आरसा. एक माणूस मरण पावला. त्याला वाटलं, आता यमराज भेटतील. पण त्याच्यासमोर एक विशाल आरसा आला.
त्या आरशात त्याचं संपूर्ण आयुष्य दिसू लागलं. आईला दिलेला त्रास, वडिलांकडे केलेलं दुर्लक्ष, मित्राला दिलेली मदत, गरीबाला दिलेली भाकरी, सगळं. तो रडू लागला. मला हे पाहायचं नाही. पण आवाज आला, हेच तुझं खरं रूप आहे. बंधूंनो, मरणानंतर दुसरा कोणी न्याय करत नाही. आपलं अंतरात्माच आपल्यासमोर उभं राहतं. दृष्टांत 5. संतांचा शेवटचा श्वास. एक वृद्ध संत मृत्यूपंथाला होते. शिष्य रडत होते, गुरुदेव, आम्हाला सोडून जाऊ नका. संत हसले, मी कुठे जात नाही. जसा पक्षी पिंजातून बाहेर पडतो, तसा आत्मा देहातून बाहेर पडतो. जन्म हा प्रवासाची सुरुवात आहे. मृत्यू हा शेवट नाही. तो पुढच्या दाराची सुरुवात आहे. आणि शेवटच्या क्षणी त्यांच्या ओठांवर फक्त एक शब्द होता, राम. कथेचा भावनिक समारोप. बंधूंनो, मरणानंतर काय होतं हे कोणी परत येऊन सांगितलेलं नाही. पण संतांनी सांगितलेलं एक सत्य आहे. जे प्रेम दिलं तेच उरतं. जे पुण्य कमावलं तेच सोबत जातं. ज्यांना आधार दिला त्यांच्या प्रार्थना सोबत येतात. बंक खाते राहतं, बंगला राहतो, गाडी राहते, पण कर्म सोबत जातं. 10 कानमंत्र मनाला भिडणारे. 1. जन्मताना रिकामे आलो, जातानाही रिकामेच जाणार. 2. पैसा वारसांना मिळतो, कर्म आत्म्याला मिळते. 3. आईवडिलांचे अश्रू कधीही वाया जात नाहीत. 4. जिवंत माणसांवर प्रेम करा, फुलं समाधीवर नंतरही ठेवता येतात. 5. मृत्यू हा अंत नाही, तो नवीन प्रवासाची सुरुवात आहे. 6. अहंकार स्मशानाच्या दारात संपतो. 7. देवाला तुमची संपत्ती नको, तुमचं हृदय हवं. 8. गरिबाला दिलेली भाकरी स्वर्गात तुमची वाट पाहत असते. 9. रामनाम हा शेवटच्या क्षणी सर्वात मोठा आधार असतो. 10. आजचा दिवस शेवटचा आहे असं समजून जगा. मग आयुष्यात पश्चात्ताप उरणार नाही. अंतिम वाक्य. मरणानंतर काय होईल याची चिंता करू नका. जिवंत असताना असे जगा की मृत्यू आला तरी ओठांवर रामनाम आणि मनात समाधान असेल. धन्यवाद मित्रांनो. जय सियाराम.